बालम टाकळी कांबी रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात ग्रामपंचायत सदस्यांचे आमरण उपोषण. शासन दरबारी तक्रारी करूनही न्याय नाही, शेतकरी एकवटले. शासन स्तरावर वारंवार निवेदनाद्वारे तक्रारी करूनही बालम टाकळी ते कांबी या शेत रस्त्यावरील अतिक्रमण हटविले जात नसल्याने ग्रामपंचायत सदस्य श्यामराव राजपुते हे आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे. बालम टाकळी ते कांबी रस्त्यावर अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर शेवगाव गेवराई राजमार्गावरील कांबीकडे जाणाऱ्या ओढ्याचा रस्ताही अनेक वर्षांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांचे दळणवळण ठप्प झाले आहे. जोपर्यंत रस्त्यावरील संपूर्ण अतिक्रमण हटविले जात नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे श्यामराव राजपुते यांनी ठणकावून सांगितले आहे. या उपोषणास बालम टाकळीचे सरपंच डॉक्टर राम बामदळे, सुधाराम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटेकर, संदीप देशमुख, ग्रामपंचायत सदस्य विक्रम बारवकर यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. उपोषण तीव्र स्वरूप धारण करण्याची चिन्हे असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करावी. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी अहिल्यानगर शेवगाव प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांचा रिपोर्ट. कांबी रस्त्याचा रस्ता वारंवार 25 वर्षापासून शेतकरी सांगून बी प्रशासन हे अतिक्रमण हटीत नाही. जुना रस्ता वड्यातला ह्यो एक 15-20 वर्ष झाले बंद पड्या रस्ता आहे. ह्यो जुना रस्ता चालू करून द्यावा अशी शासनाकडे मी मागणी करतो. आणि ग्रामपंचायतचा याला ठराव देऊन ग्रामसभात याचा ठराव पास होऊन ठरावाची प्रेत ही शासनाला जोडलेली आहे. आणि पेठेतून जो रस्ता जातो तिथं वारंवार लेकरं आहेत. काल एक माळ्याचा मुलगा आहे तिथं ट्रॅक्टर बसल्यामुळे त्याचा पाय मोडला काल. असं मी शासनाला विनंती करतो. आणि हे हजारो शेतकरी आलेले आहेत की तिथून धोक्याची घंटा आहे. तिथं जाताना पेठातून तुम्ही प्रशासनाने ते पाहावा आणि आमचा रस्ता मोकळा करून द्यावा अशी मी विनंती करतो. कांबी रस्त्यावर शेतकरी, त्याचप्रमाणे या परिसरातील शेतकरी जो ओढ्याचा रस्ता आहे, बायपास रस्ता बालम टाकण्यासाठी आणि कांबी रस्त्यावरील अतिक्रमण आहे या संदर्भात उपोषणाला बसलेले आहेत. खरं तर प्रशासनाने लोकांना उपोषण किंवा अन्य कोणतं आंदोलन करण्याची वेळच येऊ देणं चुकीचं आहे. कारण त्यांना पगारच या कामाचा मिळत असतो की जे काही कुठं चुकीचं होतं आहे ते त्यांनी स्वतःहून पाहिलं पाहिजे. कोणाला तक्रारी करण्याच्या किंवा कोणाला आंदोलन करण्याच्या वेळ येऊ देणं म्हणजे हा प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे. अशा या ढिसाळ प्रशासनाचा मी तीव्र निषेध करतो. आणि आता वेळीच जर यांनी या उपोषणाची दखल घेऊन त्वरित जर या ठिकाणचं जर अतिक्रमण मोकळं केलं नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी अधिकाऱ्यावर काळंसुद्धा फासण्यात येईल. अशा प्रकारचा इशारा मी देतो आणि थांबतो. धन्यवाद.